अगं आरशात काय बघतीयस? तो काय तुला फक्त तुझे नाक, डोळे, ओठ असं दाखवू शकतो. तुझ्या सुंदर चेहऱ्यातले जर बारकावे बघायचे असले ना तर तुला माझ्या डोळ्यातच पाहावं लागेल. बस 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 बस, इतरांची दृष्ट लागू नये त्यासाठी इतकं काजळ पुरे. आता जगातलं सगळं काजळ लावलंस तरी माझ्या नजरेपासून तुला कोणीच नाही वाचू शकणार आहे. सई तू वादळ आहेस, वादळ. तुला कोणीच बांधून नाही ठेवू शकत. माझ्या केसांना कशाला बांधून ठेवते? अरे मोकळे उडू दे त्यांना. हा पण माझा शहाणपणा जेवढा तुझ्या वेडेपणाला आवर घालतो ना तेवढाच आवर घाल त्यांना. मेकअप, लिपस्टिक वगैरे कशाचीच गरज नाहीये ग तुला. तू असं लहान मुलासारखी असं ओठ बाहेर काढून निरागसपणे रडलीस ना तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि हसलीस की तर तुला कुठल्याच ब्युटी प्रोडक्टची गरज नाही पडत. ते सई हस ना. सई, अरे पण भाई त्यांच्या खाजगी प्लॅन मध्ये आपण कशाला पडायचं? आपण फक्त त्यांची सोय बघायची. अरे पण सोय करून देण्यासाठी त्यांचा प्लॅन काय हे आधी नक्की कळायला पाहिजे ना. ती त्यांचा प्लॅन सांगणार आहे का? का नाही सांगणार? आणि नाही सांगितला ना तरी मी तिच्या मनातलं ओळखीन. अरे टोप्या फिरणारा मोठा जादूगार आहे मी. आता बघच तू माझी जादू. अब्राकाडब्रा. काय झालं मामा? हात मारलीत? काय झालं? अरे ह्या जादूगारावर हिनेच जादू केली. काय मस्त दिसतेस ग ह्या साडीत. काय सांगू. आमच्या पुरीला कोणाची दृष्ट लागू नये रे बाप. थँक्यू. एक मिनिट, पण ही साडी मी दिली नाही आणि बंधूने तर नाहीच नाही. आणि दादाने आणि पेंट्याने दिलेल्या साड्यांमध्ये हिरवी साडी नव्हती. मग ही साडी आली कुठून? ही साडी मला आदित्यने दिली आहे. म्हणजे आम्हाला सांगितलं की आम्ही दिलेल्या साड्या 3-3 महिने वापरणार म्हणून. आणि पहिला मान आदित्यला. क्या बात. अहो नाही मामा, तसं काहीच नाही. मी बदलून येऊ का साडी? कधी झालं? बस ग बस, आम्ही जरा गंमत केली बस. नाही, एवढी सुंदर साडी नेसली आहेस म्हणजेच नक्कीच काहीतरी तुमचा प्लॅन असणार. नाही, प्लॅन असं काही खास नाही. काहीच नाही प्लॅन. मग काही सरप्राईज? सरप्राईज नाही, काहीच नाही. म्हणजे आदित्यनेच आणली आहे ना ही साडी मला, त्यामुळे त्यांनी पाहिलीच. त्यामुळे सरप्राईज वगैरे काहीच नाही. नाही. अच्छा, म्हणजे तुमचा काही प्लॅन नाहीये? नाही. मग आपण प्लॅन करूया ना. नको. का नको? का नको? तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी केवढं करत असता, त्याच्यात प्लॅन वगैरे कशाला उगाच. नाही, नको. ठीक आहे, आम्ही नाही प्लॅन करत. पण तू काही प्लॅन करत असशील तर त्यामध्ये तुला काही मदत हवी आहे का? किंवा एखादी गोष्ट जी तुला मिळत नाही जी आम्ही देऊ शकतो. म्हणजे एखादं फूल, एखादी भाजी, एखादी प्रायव्हसीची जागा. तुमच्या जागावरनं आठवलं मला. आपण जागा करायचं आहे ना. गोळीची वेळ झाली त्यांची. मी आले. पण सई, या जादूगार भाई कुमार ताका सूर लागू दिला नाही तिने. म्हटलं नव्हतं तिच्या खाजगी गोष्टी सांगणार नाही ती म्हणून. पण आधी आहे ना, तो आपला भाचा कमी मित्र जास्त आहे. फोन लाव, आधीला फोन लाव. मजदूर युनियन जिंदाबाद. कामगार युनियन जिंदाबाद. कामगार एकजुटीचा मालकशाही जिंदाबाद. कामगार युनियन जिंदाबाद. मजदूर युनियन जिंदाबाद. मालकशाही जिंदाबाद. मालकशाही जिंदाबाद. कामगार युनियन जिंदाबाद. कामगार युनियन जिंदाबाद. मालकशाही जिंदाबाद. जोशी सर
या आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचे हिरो ट्रेन मधून धक्के खा धडपडत तिकडे कसे बसे येऊन पोहोचलात ना. आता बघा तिथे काय चाललंय ते. त्याला म्हणतात मजदूर युनियनचा तमाशा. हा, आणि आतमध्ये जी बोंबाबोंब चालली आहे ना आरडाओरड, ती आहे या तमाशातली लावणी. पण या लावणीमध्ये आपल्याला फेटे वगैरे उडवण्याचा स्कोप नाही. आपण फक्त हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसायचं आणि बघत राहायचं. नुसतं बघून कसं झालं जोशी सर, आपल्याला थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे. क्लायंटला आजच्या आज माल पोचता करायला हवा. हे माझे केस जे पिकलेत ना ते ह्या असल्या भानगडी सोडवण्यातच पिकले. हे कामगार असतात ना हे एक नंबरचे गुंड असतात, अजिबात ऐकत नाही. आज सुद्धा ते आपलं ऐकणार नाहीयेत. त्यामुळे माल वेळेवर पोचवला जाणार नाहीये. हे बघ 10-15 मिनिटं आपण इकडे थांबू हा, आणि मग घरी जाऊ. अरे आपण इथे कधी आलो कधी गेलो कोणाला काही कळणार पण नाही. सॉरी जोशी सर, काय माझे मामा नेहमी म्हणतात समोरची अडचण ही डोंगरा एवढी दिसली म्हणून लगेच घाबरून जायचं नसतं. एकदा चढायला लागलं ना की कुठलाही डोंगरा तेवढा मोठा वाटतच नाही. त्यासाठी फक्त मनामध्ये ते पहिलं पाऊल घेण्याची इच्छा आणि तो डोंगर सर करण्याची जिद्द असावी लागते. ही आहे माझ्या. आणि कंपनीने या फॅक्टरीची जबाबदारी आता मला दिली. त्यामुळे पाठ फिरून परत जाण्यापेक्षा या प्रॉब्लेमला सामोरं जाणार आणि मूळ प्रश्नाला हात घालणार आहे. त्याला आत जाऊन काय घालायचा तो गोंधळ घाल. हे बघा, आज इथं कंपनीचे माणसं येतील, बिल्डर येतील, त्यांचे सुद्धा माणसं येतील, आपल्याशी गोळ गोळ बोलतील. आपण त्या मालकासमोर चेपटे हलवणारी कुत्री नाही आहोत. आपण वाघ आहोत, वाघ. वेळ पडला तर या लोकांना आपण फाळून खाऊ, पण आपल्या मागण्या जोवर पूर्ण होत नाही तोवर इथून हालायचं नाही. या कंपनीचा खरा मालक जरी इथं आला ना तरी त्याच्या इकडे लक्ष द्यायचं नाही. भगवान दादा, बघा काय म्हणलेलं मी, आपला शब्द कधी खोटा ठरतच नाही. कधी कधी मला वाटतं एक पोपट घ्यावा आणि ज्योतिषीच व्हावा. भविष्य एकदम परफेक्ट सांगतो आपण. या कंपनी आणि फॅक्टरीचं भविष्यही तुमच्याच हातात आहे की, म्हणूनच तुमच्याशी बोलायला आलो. इथं मच्छरालय बंधून करायला लागलीत. हे सकाराम, आपण जे मागण्यांचं लेटर कंपनीला पाठवलंय त्यात एक आणखी मागणी ऍड करायला लाव. इथं मच्छर खूप झाली आहेत, त्यांना पळवण्यासाठी औषधी करायला लावत. कारण आपण कवापर्यंत आपल्याच हाताने मच्छर चेचायची. तुझ्या पापाचं मनगट आणलंय तिच्या. मर्डर मर्डर, फॅक्टरीच्या दारात मर्डर मर्डर, खून खराबा. हे शिंदे गप्पे, जीव घेत नाही मी याचा. अहो भगवान दादा, तुम्हाला कुठं बोलतोय, पण ह्या 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 तरुणानं तुमच्यावर हात उचलला ना. आम्ही आलो म्हणून तुमचा जीव वाचला. एक 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 मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? अरे ह्या ह्या डोळ्यांनी पाहिलं मी. शिंद्याच्या डोळ्यातून काय बी सुटत नाही. डोळे बघा कसे आहेत, बटाट्यासारखे. तू टिंगल करतो की माझं कौतिक करतो? कौतिक कौतिक. तर ह्या डोळ्यांनी पाहिलं तू भगवान दादावर हात उचलला. याची एवढी हिंमत झालीच कशी? काय रे, कोण आहेस, कोण तू? आदित्य कश्यप, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या हेड ऑफिस मधनं आलं. म्हणजे प्रकरण आता सिरियस झालं. कंपनीच्या माणसानं कामगारावर हात उचलला. एक एक मिनिट, मी काही कुणावर हात उचलला नाहीये. मी फक्त तुमच्या भगवान दादांशी थोडंसं बोलायचा प्रयत्न करतोय. हे बघे सुकाळीच्या, आम्ही तर ऐकायला बसलोय, बोलायला नाही. आमच्या मागण्या पूर्ण झाल्यात की नाही तेवढं सांग. देसाई साहेबांनी आमच्या नावावर केलेल्या जमिनीवर आणि घरांवर फक्त आमचा हक्क आहे असं सांगणारं लेटर कुठे आहे तुम्ही विचारा. हा लेटर कुठे आहे? आय एम सॉरी, ते असलं कुठलं लेटर नाहीये माझ्याकडे. मग तर तुझ्याशी बोलत बसायचा काही प्रश्नच नाही. चला ये चला. भगवान, हे बघ, तुम्ही जर असेच वागत राहिलात ना तर प्रश्न चिघळेल, काहीच सोल्युशन्स निघणार नाही त्यातनं. हे बाबा, तुला काय पाहिजे ते बोलून टाक एकदा आणि निघ इथून. कमिटमेंट दिली आहे,
क्लायंटला आजच्या आज माल पोचवायचा. त्यामुळे प्लीज तो माल मला घेऊन जाऊ दे. जोवर आम्हाला जे हवंय ते मिळत नाही तोवर तुला जे हवंय ते मिळू देणार नाही. मिळणार जे तुम्हाला हवंय तेही आणि जे मला हवंय तेही. कितीही वेळ लागू दे, माल घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अरे बाळा बाळा माझा आई कशाला हट्ट करतोय? तू कोहळा दिसतोय, अशा झगड्यामध्ये नवीन आहेस. वेळेत घरी जा, बायका पुरं वाट बघत असतील. आधी काम, बाकी सगळं त्यानंतर. काय करते ही पोरगी? एवढ्या मेणबत्त्या पेटवणार आहे? अरे काय सरप्राईज देते की होळी पेटवते? अगं पोरी 6-6 वर्ष एक मेणबत्ती पुरवली ग घरामध्ये. गेलेच कधी लाईटर बघायला? काय करते? फुलं फुलं नाही, फुलांच्या पाकळ्या, गुलकंद तयार करते का काय? पण बोगनवेल आणि चाफ्याचा गुलकंद कसं लागेल खायला ही? अच्छा, रांगोळी रांगोळी काढते काय? काय करतेस? रांगोळी काय करतेस? रांगोळी. अच्छा, या घरात रांगोळी मी काढतो. मी शिकवेन ना तुला रांगोळी काढायला. ते काय काढलंय? विस्कट कशाला? काहीच ओळखत नव्हतं. काय पाककलेचं पुस्तक म्हणजे नक्कीच काहीतरी सरप्राईज पदार्थ शिजणार. आता आपल्याला कळेल तिच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय ते. दूध म्हणजे नक्की खीर किंवा घट्ट बासुंदी. रवा म्हणजे रव्याची खीर किंवा गोडाचा शिरा. मैदा. मैदा कशाला म्हणजे नक्की काय बनतंय? ओए, रोटी नान कुलचा कुड़ी पंजाब की डिश बना रही है. काय म्हणाला? कुकर. कुकर? अगं सई, कुकर मध्ये तांदूळ आणि डाळ शिजवतात. हे रवा मैदा आणि दूध नाही. अगं शिट्टी शिवाय कुकर लावशील तर कारंज उडेल. अहो नाही, मी तर रव्याचा केक करतेय. कुकर मध्ये केक? हो, म्हणजे त्या पुस्तकात तरी तसंच लिहिलंय त्यांनी. अगं पुस्तकात काही लिहितील म्हणून काय कुकर मध्ये केक करतात का? अगं मला सांगायचंच ना, मी बेकरीतून आणतो केक. नाही, नको. कॅन्सल केक कॅन्सल. अरे कशाला बोलस कुकर म्हणून? मग तू काय बोललास कारंज उडेल वगैरे, ते कशाला? म्हणजे थोडक्यात आता सईचा सरप्राईज प्लॅन कोणालाही माहित नाहीये. आता प्लॅन आपण केला पाहिजे जो त्यांना सरप्राईज असेल. हे काय म्हणतो, एखादी वस्तू बघा ना बाजारात, त्यांना आवडेल अशी आणि आपल्या बजेटमध्ये बसेल अशी. त्यांना हवी असलेली वस्तू बाजारात मिळत नाही. त्यांना हवंय काय पण असं एकांत, मोकळीक, प्रायव्हसी हे त्यांना मिळत नाहीये. किती वेळा सांगतो तुम्हाला, कळतच नाहीये. पण तो एकांत त्यांना कसा देता येईल, ह्याच्याबद्दल काही सुचतंय का तुला? हे सुचलं असं तर मग मीच. त्याला काही सुचणार नाही. मी सांगतो मला काय वाटतं, आपण सरळ हॉलमध्ये गवंड्याला बोलवून एक भिंत बांधून घेऊयात का? भिंत? काय समजतोस काय स्वतःला? अकबर बादशाह
असं कोणाच्या नकळत एका रात्रीत भिंत बांधून होणार आहे का? त्यापेक्षा आपण सुताराला बोलून पार्टिशन बनवून घेऊया. नाही ते सुतार काम नको. तू भुसा उडतो सगळा, मग मला त्रास होतो. आधीच माझं आपण हॉटेलमध्ये एखादी रूम बुक केली तर? अरे पण तो कायमचा पर्याय असू शकत नाही. आणि खर्च किती होईल उगा. त्यापेक्षा आपण ना एकदाच खर्च करून त्यांच्यासाठी भाड्याचं घर बघूया का? नाही भाड्याचं घर बघा नाही. आदित्य कायम आपल्या समोर राहायला पाहिजे, माझ्या नजरेसमोर. आणि त्यांना भाड्याचं घर घेणार असाल ना तर ते भाडं मला द्या. मी गॅरेज मध्ये त्यांची झोपायची सोय करतो. घ्या, हेच ऐकायचं राहिलं होतं. आता काय पण मग आता काही नाही. चला, आदित्य, सई आणि एकांत हा ब्रह्मे निर्मित नाटकाचा शेवटचा प्रवेश संपला, पडदा पडला. पडदा 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 पडदा. आपण एक काम करू, हं? ते झोपतात ना तिकडे आपण एक पडदा लावून घेऊया. ही कल्पना अतिशय उत्तम आहे. स्वस्त आणि मस्त. म्हणजे खोली ती खोली आणि प्रायव्हसी ती प्रायव्हसी. ते पडदा लावूयात, पण आपण रात्रीच्या जेवणानंतर काही तासांसाठी बाहेर फेरफटका मारूया. म्हणजे तेवढाच सई आणि आदित्यला खराखुरा एकांत मिळेल. चला ब्रह्मेंच्या घरात पडदा पद्धत राबवूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे फोन कशाला कट केला? घ्यायचा ना. नाही ठीक आहे माऊली. संसारातच परमार्थ असतो माऊली, त्याकडे दुर्लक्ष करू नका. हो रे बाबा, नाही तर आमचे संसार म्हणजे काय, मऊ पडलेला पापड. फोडताही येत नाही आणि गिळताही येत नाही. पण तुझा संसार म्हणजे काय, कांदा, लिंबू, टमॅटो मारलेला मसाला पापड असणार, होय ना? हो ना. आताच बायकोला टांग मारली तर बायको तुम्हाला लाथ मारील. ए जा ना बाबा जा. बायको पळून जायच्या आधी घरी पोच, नाही तर इथलं तेल पण जाईल आणि घरचं तूप पण जाईल. आणि हाती जे धुपाट नाही त्यानं फक्त पळून गेलेल्या बायकोची लुगडी धुवायची. आदित्य हसतोयस काय? आणि ह्यांचं ऐकतोयस तू? जोशी सर, हो आपलीच माणसं आहे ती सगळी. आता आपल्याच माणसांच्या बोलण्याचं कशाला वाईट वाटून घ्यायचं, नाही का? हे बघ, मला उशीर होतोय, मी निघतोय आता. तू येतोयस का माझ्या बरोबर? नाही, इथनं माल घेतल्याशिवाय आणि आजचा प्रश्न सुटल्याशिवाय मी इथून हलणार नाही. वा, मी निघतो आता.